हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकॉम, महाडिस्कॉम, केडीएमसी, महावितरण, महाजेनको यासाठी ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंगचा टॉपिक कव्हर करत आहे, जो आहे आज आपला युनिट 4 सिक्युरिटी ॲनालिसिस. ठीक आहे. हे जे MCQs आपण हे बघत आहे हे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, अकाउंटंट, ऑडिटर करीत आहे. ठीक आहे. ज्यांनी पण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की ही सिरीज जी आहे ही टिल एक्झामपर्यंत चालणार आहे, जेव्हापर्यंत कन्सेप्ट कंप्लीट होत नाही तेव्हापर्यंत. ठीक आहे. आणि ही जी प्लेलिस्ट आहे ही स्वतःजवळ सेव्ह पण करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये जेवढे पण काही व्हिडिओज येतील ते तुम्हाला डायरेक्टली मिळून जाते. तर चला स्टार्ट करूया आपण युनिट 4 सिक्युरिटी अनालिसिसचे क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अझम्पशन ऑफ टेक्निकल अनालिसिस? खालीलपैकी कोणते तांत्रिक विश्लेषणाचे गृहीतक नाही? तर बघा, ऑप्शन आहे मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग, सेकंड प्राइस मूव इन ट्रेंड, थर्ड हिस्टोरिकल रिपीट इटसेल्फ, अँड फोर्थ इंट्रिन्सिक व्हॅल्यू डिटरमाइन लॉंग टर्म प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, इंट्रिन्सिक व्हॅल्यू डिटरमाइन लॉंग टर्म प्राइस. अंतर्गत मूल्य दीर्घकालीन किंमत ठरवते, इज नॉट अ ॲझम्पशन ऑफ टेक्निकल अनालिसिस. नेक्स्ट, सेकंड, इन फंडामेंटल अनालिसिस द बॉटम अप अप्रोच स्टार्ट बाय. मूलभूत विश्लेषणात बॉटम अप पद्धत कशापासून सुरू होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, अनालायझिंग ग्लोबल मायक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर, second studying industry structure first, third selecting specific company first, and fourth tracking stock price movement. The correct answer आहे third, selecting specific companies first. प्रथम विशिष्ट कंपन्या निवडणे. नेक्स्ट, थर्ड, द डाव थेरी इज प्रायमरी कन्सर्न विथ. डाव सिद्धांत प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रँडम प्राइस फ्लक्च्युएशन, सेकंड, प्रेडिक्टिंग अर्निंग ऑफ कंपनीज, थर्ड, लॉन्ग टर्म इकॉनॉमी सायकल, अँड फोर्थ, आयडेंटिफाइंग मेजर मार्केट ट्रेंड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, आयडेंटिफाइंग मेजर मार्केट ट्रेंड, प्रमुख बाजार प्रवाह ओळखणे. नेक्स्ट, फोर्थ, इन टेक्निकल अनालिसिस अ हेड अँड शोल्डर पॅटर्न जनरली इंडिकेट. तांत्रिक विश्लेषणात हेड अँड शोल्डर पॅटर्न याचा अर्थ काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, अ कंटिन्युएशन्स ऑफ अन अप ट्रेंड, सेकंड, अ बुलिश ब्रेकआउट, थर्ड, a reversal of an uptrend, and fourth, a sideway consolidation. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अ रिव्हर्सल ऑफ अन अपट्रेंड, वरच्या प्रवाहात बदल. नेक्स्ट, फिफ्थ, इफिशियंट मार्केट हायपोथेसिस मीन्स EMH. ठीक आहे. इन इट्स सेमी स्ट्रॉंग फ्रॉम सजेस्ट. EMHचा अर्थ बलवान रूपात काय सूचित होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ऑल पब्लिक अँड प्रायव्हेट इन्फॉर्मेशन इज रिफ्लेक्टेड इन प्राइस, second, only historical data is reflected, third, only insider information affect price, and fourth, price reflect all public information. The correct answer है fourth, prices reflect all public information. किमती सर्व सार्वजनिक माहिती दाखवतात. नेक्स्ट, सिक्स, अ की लिमिटेशन ऑफ फंडामेंटल अनालिसिस इज. मूलभूत विश्लेषणाची एक महत्त्वाची मर्यादा कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओव्हर रिलायन्स ऑन प्राइस चार्ट, second, ignorance of earning and ratio, third, difficulty in quantifying qualities factor, and fourth, limited focus of business model. The correct answer है third, difficulty in quantifying qualitative factors, गुणात्मक घटक मोजणे कठीण जाते. नेक्स्ट, सेवन, कॅन्डलस्टिक चार्ट आर प्रेफर्ड इन टेक्निकल अनालिसिस बिकॉज. तांत्रिक विश्लेषणात कॅन्डलस्टिक चार्ट का पसंत केले जातात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, they are based on dividend trend, second, they integrate volume with price, third, they visually reflect open, high, low and close, and fourth, they only show closing price trend. The correct answer है third, they usually reflect open, high, low and close. ते open, high, low, close रूपात दाखवतात. नेक्स्ट, 8, which charting technique help identifying support and resistance without time access. कोणती चार्ट पद्धत वेळ अंशाशिवाय समर्थन व प्रतिकार ओळखते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, थर्ड, लाईन चार्ट, अँड फोर्थ, पॉइंटिंग अँड फिगर चार्ट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, पॉइंट अँड फिगर चार्ट. ठीक आहे. नेक्स्ट, 9, इन फंडामेंटल अनालिसिस द फोकस इज ऑन. मूलभूत विश्लेषण लक्ष केंद्रित असते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, शॉर्ट टर्म डिमांड सप्लाय बिहेवियर, second, long term valuation of the business, third, chart pattern and moving averages, and fourth, public behavior and investor
सायकोलॉजी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लॉंग टर्म व्हॅल्युएशन ऑफ बिझनेस, व्यवसायाचे दीर्घकालीन मूल्यांकन. तसंच बघा अकाउंट्सची महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी PDF अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठी कंबाईन दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. 7000+ MCQs आहेत, 7 चॅप्टर कवर्स आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th बघा, विच ऑफ द फॉलोइंग डज टेक्निकल अनालिसिस इग्नोर, खालीलपैकी काय तांत्रिक विश्लेषणात दुर्लक्षित केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी बॅलन्स शीट, सेकंड प्राइस ट्रेंड, थर्ड मार्केट व्हॅल्यू अँड फोर्थ रेजिस्टन्स लेवल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कंपनी बॅलन्स शीट, कंपनीचा ताळेबंद. नेक्स्ट 11, द रँडम वॉक थेरी अ बेसिस ऑफ EMH ऑर्ग्यू, EMHच्या रँडम वॉक सिद्धांतात काय म्हटले आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्राइस फॉलो प्रेडिक्टेबल सायकल, second past pattern repeat consistently, third price changes are random and unpredictable, and fourth analyst can beat the market consistently. The correct answer आहे third, price changes are random and unpredictable, किंमत बदल अनियमित व अनपेक्षित असतो. Next 12th, which form of EMH challenges technical analysis most directly, EMHचे कोणते रूप तांत्रिक विश्लेषणाला सर्वाधिक आव्हान देते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रॉंग, वीक, सेमी स्ट्रॉंग अँड ॲडॅप्टिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वीक मीन्स दुर्बल. नेक्स्ट 13, विच ऑफ दिस टूल इज कॉमनली यूज इन इक्विटी रिसर्च, खालीलपैकी कोणते साधन इक्विटी संशोधनात सामान्यतः वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॉलिंगर बँड, सेकंड MACD हिस्टोग्राम, थर्ड स्क्वॉट ॲनालिसिस अँड फोर्थ फिबोनाची रिट्रेसमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्क्वॉट ॲनालिसिस, स्क्वॉट विश्लेषण. नेक्स्ट 14, RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इज यूज टू, RSI मीन्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स कशासाठी वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटरमाइन अर्निंग पोटेन्शियल, सेकंड ट्रॅक डिव्हिडंड हिस्ट्री, थर्ड आयडेंटिफाय ओव्हरबॉट अँड ओव्हरसोल्ड लेवल अँड फोर्थ एक्सेस कंपनी लिक्विडिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड आयडेंटिफाय ओव्हरबॉट ऑर ओव्हरसोल्ड लेवल, जास्त खरेदी किंवा जास्त विक्री पातळी ओळखण्यासाठी. नेक्स्ट 15, अ मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर वेअर शॉर्ट टर्म MA अक्रॉस लॉंग टर्म MA फ्रॉम बिलो इज, जेव्हा लघुकालीन MA दीर्घकालीन MA ला खाली वरून पार करते तेव्हा ते काय दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिअरिश सिग्नल, सेकंड न्यूट्रल सिग्नल, थर्ड बुलिश सिग्नल, थर्ड ओव्हरबॉट कंडिशन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बुलिश सिग्नल, तेजीचा संकेत. नेक्स्ट 16, अ की प्रिन्सिपल इन टेक्निकल अनालिसिस इज, तांत्रिक विश्लेषणातील एक प्रमुख तत्व कोणते आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट price reflect only fundamental, second markets are always efficient, third trend persist until definitive reversal, and fourth future cannot be predicted. The correct answer है third trends persist until definitive reversal, प्रवाह चालू राहतो जोपर्यंत स्पष्ट उलटफेर होत नाही. नेक्स्ट 17, विच ऑफ दिस इज नॉट यूज्ड इन इक्विटी व्हॅल्युएशन, खालीलपैकी काय इक्विटी मूल्यांकनात वापरले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्काउंटेड कॅश फ्लो, सेकंड PE रेशियो, थर्ड फिबोनाची रिट्रेसमेंट अँड फोर्थ डिव्हिडंड डिस्काउंट मॉडेल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फिबोनाची रिट्रेसमेंट, फिबोनाचीची रिट्रेसमेंट. नेक्स्ट 18, विच चार्ट इज बेस्ट टू अनालाइज लॉंग टर्म प्राइस ट्रेंड, दीर्घकालीन किंमत प्रवाह पाहण्यासाठी सर्वोत्तम चार्ट कोणता. बघा ऑप्शन आहे फर्स्ट लाईन चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, बार चार्ट, लॉगॅरिथमिक स्केल चार्ट. आन्सर आहे लॉगॅरिथमिक स्केल चार्ट. ओके. नेक्स्ट 19, द assumption that investor act rationally underpins, गुंतवणूकदार तर्कसंगत वागतात हे गृहीतक कोणत्या प्रकारच्या विश्लेषणाशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टेक्निकल अनालिसिस, सेकंड फंडामेंटल अनालिसिस, थर्ड बिहेवियरल फायनान्स अँड फोर्थ नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फंडामेंटल अनालिसिस, मूलभूत विश्लेषण. नेक्स्ट 20, विच इज द मोस्ट कन्सिस्टंट विथ स्ट्रॉंग फॉर्म EMH, मजबूत EMH सह कोणती विधाने जास्त सुसंगत आहेत. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली इनसाइडर कॅन अर्न एक्सेस रिटर्न,
Second, public information is not reflected in prices. Third, no investor can earn abnormal return even with insider info. And fourth, insider trading is legal and profitable. The correct answer is third. No investor can earn abnormal return even with insider info. कुणीही आतल्या माहितीनेही जास्त नफा कमवू शकत नाही. नेक्स्ट 21. विच इंडिकेटर मेजर मार्केट ब्रेथ. बाजाराची रुंदी मोजणारा निर्देशांक कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे RSI, MACD, ॲडव्हान्स डिक्लाइन लाइन अँड बॉलिंगर बँड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲडव्हान्स डिक्लाइन लाइन. ठीक आहे. नेक्स्ट 22. अ डबल बॉटम ऑन चार्ट इंडिकेट. चार्ट वरील डबल बॉटम काय दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे प्राइस रेजिस्टन्स, सेकंड ट्रेंड कंटिन्युएशन, थर्ड बुलिश रिव्हर्सल अँड फोर्थ मोमेंटम स्लो डाऊन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बुलिश रिव्हर्सल, तेजी उलटफेर. नेक्स्ट 23. टेक्निकल अनालिसिस कॅन बी मिसलिडिंग वेन. तांत्रिक विश्लेषण कधी दिशाभूल करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, व्हॉल्यूम आर हाय, सेकंड प्राइस मूव विदाउट फंडामेंटल, थर्ड मार्केट इज मॅन्युपुलेट और इलिक्विड अँड फोर्थ चार्ट युजिंग मूविंग एव्हरेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मार्केट इज मॅन्युपुलेटेड और इलिक्विड. बाजारात गैरप्रकार किंवा कमी तरलता असते. नेक्स्ट 24. इन इक्विटी रिसर्च विच इज यूज टू कंपेअर रिलेटिव्ह व्हॅल्युएशन. इक्विटी संशोधनात तुलनात्मक मूल्यांकनासाठी काय वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, सेकंड PE रेशियो, थर्ड नेट असेट व्हॅल्यू अँड फोर्थ MACD. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, PE रेशियो, PE गुणोत्तर. नेक्स्ट 25. फंडामेंटल अनालिसिस्ट बिहेव दॅट स्टॉक प्राइस विल. मूलभूत विश्लेषणात मानतात की स्टॉक किंमत ही कशी असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नेवर रिफ्लेक्ट ॲक्च्युअल व्हॅल्यू, सेकंड ऑलवेज मोर इन पॅटर्न, मूव इन पॅटर्न, थर्ड इव्हेंच्युअली कव्हरेज इन टू इंट्रिन्सिक व्हॅल्यू अँड फोर्थ फॉलो रँडम वॉक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इव्हेंच्युअली कव्हरेज टू इंट्रिन्सिक व्हॅल्यू, शेवटी अंतर्गत मूल्यासोबत जुळते. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF आहे, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंग PDF अवेलेबल आहे, कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, तसंच अकाउंट्स रिव्हिजन PDF आहे आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. तशीच एक नवीन PDF लवकरात लवकर लॉन्च होणार आहे, जी आहे डेप्युटी मॅनेजर आणि अकाउंटंट ऑडिटरसाठी. ज्यांना पण या PDF हव्या असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.